गोष्ट आहे प्रेमनगर गावाची. तसं तर प्रेमनगर गाव खूप आनंदात राहायचा. गावामध्ये नेहमी शांती बनून राहायची. त्याच गावामध्ये मंगलू नावाचा एक भिकारी राहायचा, जो आकाशाला चादर समजून आणि जमिनीला आपलं हातरान समजून कुठंही उपाशी पोट घेऊन झोपायचा. असंच प्रत्येक दिवस मंगलू मंदिरचा प्रसाद खाऊन रस्त्या आणि चौराह्यावर भीक मागण्यासाठी निघून जायचा. मंगलूचा स्वभाव खूपच वेगळा होता. दुसऱ्याकडून भीक घेऊन तो आपलं पोट नाही भरायचा, पण त्याच पैशांना घेऊन आपल्या साथी भिकाऱ्यांना वाटून द्यायचा. हाय राम, आज तर एक फुटी कवडी हाताला नाही लागलीये. काय खाणार आपण? आता काय सांगू काका, मी तर शेवटच्या वेळी पोटभर जेवण केव्हा केलं होतं तेच लक्षात नाहीये. गोपाल आणि दुसरे भिकारी एका दुसऱ्याशी बोलतच होते की तेव्हा तिथे मंगलू आला आणि त्यांना म्हणायला लागला, आजपर्यंत मी तुम्हा सगळ्या भिकाऱ्यांना उपाशी पोटी झोपू दिलंय का? जे आज देईल, जरा हे बघा माझ्याकडे काय आहे. दही, जिलेबी आणि खूप सारी खिचडी. माझ्या डोळ्यामधून तर सुखाचे खूप सारे अश्रू आले. जर तू नसतास तर, नाहीतर काय झालं असतं आज, नाहीतर मी काय खाल्लं असतं आणि कुठे गेलो असतो. मी तर उपाशीच मेलो असतो. अरे असे कसे परलोकात जाणार? आधी याच धर्तीवर स्वर्गाचा आनंद घ्या, ही खिचडी आणि दही जिलेबी खाऊन. सगळ्या भिकाऱ्यांनी मिळून उत्साहाने खूप आनंदात खिचडी, दही आणि जिलेबी खाल्ली आणि सगळे आरामात झोपले. जसंच सकाळ झाली, गोपाल काका, रमेश, कुठे आहात तुम्ही सगळे? काका, काका, रमेश, कुठे गेलेत तुम्ही दोघं? आज मी कोणासोबत भीक मागणार? ते दोघं चोर होते, त्यांना जेलमध्ये टाकून दिलंय. सकाळी सकाळी पोलीस आले आणि त्यांना उचलून घेऊन गेले, जेव्हा तू साखर झोपेत होतास. हे कसला वेगळाच मजाक करताय? ते दोघं तर चांगले माणसं होते. ते दोघं असं कसं करू शकतात? ते दोघं असं नाही करू शकत. मंगलू त्यांना शोधत शोधत पोलीस स्टेशन जाऊन पोहोचला आणि बघतो की दोघेही पोलीसच्या कैदमध्ये होते. त्यांना बघून मंगलू बोलला, साहेब, मी जाणू शकतो का की तुम्ही ह्या दोघांना का कैद केले? माझ्यासोबत तू मोठ्या आवाजात का बोलत आहेस? आम्ही भिकारी आहे साहेब. जगाला आम्ही भलेही भीक मागत असोल साहेब, पण आमचे संस्कार इतके खाली नाही पडले की आम्ही चोरी करणार. खूपच बोलायला लागलाय तू. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणत असताल तर याला पण आतमध्ये टाकू का? हा हा, करून टाका. पण माझी चूक काय आहे? मला सोडून द्या, मला सोडून द्या. त्या हवालदारांनी मंगलूचं एकही नाही ऐकलं आणि त्याला काळ कोठरीमध्ये टाकलं. त्याच काळ कोठरीमध्ये जिथे गोपाल आणि रमेश पहिल्यापासून कैदमध्ये होते. हे देवा, हे सगळं काय होत आहे? मला तर काही समजतच नाहीये. त्या लोकांनी मला आणि रमेशला या जेलमध्ये बंद केलं. ज्या जागेवर आपण रात्री झोपत होतो त्या जागेला एका व्यापाऱ्याने खरेदी केलंय, सेठ बिजोरी मलने. पण यामध्ये तुम्हाला कैद करायची काय गरज होती? त्या रात्री त्या दिवशी तू आम्हाला जिलबी आणि खिचडी दिली होती ना, तेव्हा जाऊन रमेशने मंगलूला सगळं काही सांगितलं. काही पण म्हणा, मंगलू आहे तर खूप दयाळू. आता सकाळ झाल्यावरच त्यांचे डोळे उघडतील, तेव्हापर्यंत त्यांना शुद्ध नाही येणार. घोडे विकून झोपतात मंगलूभाई. तेवढ्यात तिथे काही गुंडे आले आणि बोलायला लागले, या भिकाऱ्यांना इथून उचलून कुठल्या तरी जंगलामध्ये नाहीतर रेगिस्तानमध्ये नेऊन टाका. ही जमीन आपल्या गावातल्या नेताची आहे आणि एक शहरातला व्यापारी येऊन इथे एक मोठासा मॉल बनवणार आहे. या भिकाऱ्यांची लायकीच काय आहे? यांना इथून पळवावंच लागेल. जेव्हा मॉल बनेल तर मी पण त्या मॉलमध्ये आपली एक दुकान उघडेल आणि मग त्यानंतर हे वाईट कामं सोडून देईल. हो हो, पहिले चल आधी यांना पळव, यांच्यावर चोरीचा आळ घाल आणि यांना जेलमध्ये टाक. सरदार, इथे जेवढे पण भिकारी आहेत ना, त्यांच्यामधून एक मंगलू आहे, त्याला आपण सोडून द्यायला पाहिजे. चांगला माणूस आहे. बाकी भिकाऱ्याला आपण जेलमध्ये टाकून देऊ. हां ठीक आहे, लवकर लवकर करा. त्या गुंड्यांनी मंदिरातून काही सामान चोरी करून त्या भिकाऱ्यांच्या जवळ ठेवली आणि पोलिसला थोडीशी रिश्वत देऊन त्यांना जेलमध्ये टाकून दिलं. अच्छा, तर ही गोष्ट आहे. त्या दिवशी रात्री जर मी झोपलो नसतो तर ही नौबतच आली नसती. सगळी माझीच चूक आहे.
मंगलू त्या भिकारींबरोबर फुटून फुटून रडायला लागला. नको रडूस मंगलू भाऊ, असो ना नसो हे तर आपल्या कुठल्या पापाचंच फळ आहे. जे पण आहे, आता आपण इथून बाहेर कसं जायचं तो विचार करा. या जेलमध्ये फक्त एकच बल्ब आहे जो दिवसा पण जळतो आणि यामुळे मी परेशान आहे. मी या सगळ्यांना सोडणारच नाही. सगळं तोडून टाकेल मी जेलमधलं. त्यावेळेस रमेशने एक काठी उचलली आणि त्या जळणाऱ्या बल्बवर मारली. त्या काठीच्या प्रभावाने बल्ब फुटला आणि त्याच्यामधून एक प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश त्या सगळ्या कैदींना एक नवीन दुनियामध्ये घेऊन गेला, जिथे त्यांनी बघितलं की तिथे पहिल्यापासून खूप सगळे कैदी मौजूद होते. हे सगळं काय होतंय आणि कोण आहेत हे सर्व लोक? मला तर काहीच कळत नाहीये. हे बल्बचं जग कसं काय आलं? तेव्हा तिथे एक म्हातारा कैदी आला आणि त्यांना म्हणायला लागला, ये ये मंगलू, तू येणार हे आम्हाला भलीभाती माहिती होतं, पण हे नव्हतं माहिती की एवढ्या उशिरा येशील. तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती आहे आणि तुम्ही कोण आहे? हे सगळं होत काय आहे? तुम्ही आमच्याबद्दल एवढं कसं काय जाणता? या बल्बच्या जगापेक्षा जेल खूप चांगलं दिसतं. जेलमध्ये जेवढे पण बल्ब आहेत सगळेच्या सगळे कॅमेरासारखे काम करतात. आपण इथे बसून जेलच्या सगळ्या गोष्टी बघू आणि ऐकू शकतो. आम्ही पण इथे मागच्या हप्त्यापासून कैद आहे. हा ग्रहांचा हेरफेर आहे. जेव्हा पण त्यांच्यासोबत कोणी खेळतं बल्बचा दरवाजा उघडून जातो आणि अशी घटना घडतच असतात. याचा एकच उपाय आहे. तुम्हा सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी मी काहीही करू शकतो. मला सांगा मी काय करू? यासाठी तुला जेलचे सगळे बल्ब फोडावे लागतील. एवढं बोलून म्हातारा कैदी त्यांना जादुई बल्बाकडे घेऊन गेला. हा एवढा मोठा बल्ब, याच्यापासून कसे आजाद होणार आपण? या बल्बला तोच तोडू शकतो ज्याने कधीच काही पाप नाही केलंय आणि मनाचा एकदम सच्चा माणूस असेल आणि एकदम दयाळू रूपी असेल. हे काम तर माझ्यापेक्षा चांगलं कोणीच नाही करू शकत. मी या गोष्टीची गॅरंटी देतो. चला हटा इथून. कुणाचं काही न ऐकता रमेशने एक काठी उचलली आणि न इकडे बघितला ना तिकडे, आणि तो त्या बल्बला तोडण्यासाठी पुढे वाढला. पण त्या जादुई बल्बचा करंट एवढा जोरदार होता की रमेशची हालत खराब झाली आणि त्याला जोरदार करंट लागला. अरे देवा रे, करंट लागला मला. रमेशला इतका जोरदार झटका लागला की सगळे घाबरून गेले आणि रमेश दूर जाऊन उभा राहिला. तेव्हा त्या मोठ्या बल्ब मधून आवाज आली, प्रकृतीच्या विरोधात कोणीच नाही जाऊ शकत. ही बल्ब खूप मोठ्या पुजारीचा आहे, ज्याने जेलमध्ये निर्दोष होऊन शिक्षा भोगली होती. या बल्बला मी फोडेल आणि सगळ्यांना इथून मोकळं करेल. एवढं बोलून रमेशच्या हातातून काठी घेऊन मंगलू त्या बल्बच्या जवळ पोचला आणि खूप जोरात ती काठी घेऊन त्या बल्बवर मारला. जसंच ती काठी बल्बवर लागली तो बल्ब फुटून गेला आणि त्याच्यामधून एका कैदीची आत्मा निघाली आणि म्हणाली, धन्यवाद मंगलू, तू आणि तुझ्या साथींनी आम्हाला इथून सोडवलंय. तुझ्यासारखाच मी पण निर्दोष होतो आणि मला जेलमध्ये टाकून दिलं आणि माझ्या शापाच्या कारणाने हे जेलवासी ह्या बल्बच्या दुनियामध्ये वापस आले. जर तुम्हाला सबक शिकवायचाच होता तर त्यांना शिकवायचा होता ना, ज्यांनी पाप केलं, ना की निर्दोष कैद्यांना. याच्या मागचं कारण हे आहे की मी तुला हा बल्ब देऊ इच्छित होतो. ह्या बल्बपासून तू खऱ्या जगामध्ये जाऊन जे इच्छित आहे ते करू शकतोस. त्या आत्माने मंगलूला एक बल्ब दिली आणि त्यानंतर ती आत्मा तिथून गायब झाली आणि सर्वजण परत जेलमध्ये आले. तेव्हा मंगलू म्हणाला, आपल्याला एकत्र होऊन राहावं लागेल आणि या जेलमधून बाहेर निघावंच लागेल. एवढं बोलून मंगलूने त्या बल्बला होल्डरवर लावला आणि बल्ब जळू लागला. जसंच बल्ब जळला सगळ्या जेलचे दरवाजे आपोआप उघडले. हे बघा, जेलचे सगळे दरवाजे उघडले आहेत. आपल्याला इथून बाहेर जायला हवं. खरं बोललास रमेश बाळा तू. चला लवकर चला. सगळे कैदी जेलमधून पळायला लागले. तेव्हा त्यांनी बघितलं की सगळे घुसखोर पोलीसवाले एकीकडे एका मोठ्या जेलमध्ये कैद आहेत. ह्या मौक्याचा फायदा उचलून
रमेश, मंगलू आणि गोपाल काका तिथून पळून गेले. यांना सोडून इथून निघून चला, नाहीतर दुसरी विपदा येऊन पडेल. मंगलू आणि त्याचे बाकी साथी भिकारी तिथून पळून परत त्याच मंदिरकडे आले जिथे सगळा कारनामा झाला होता. त्यांनी तिथे बघितलं की एक खूप मोठा नेता तिथे आपल्या गुंड्यांना घेऊन उभा आहे. आता तुम्ही सगळे कुठे पळणार? या जागेवर आम्ही एक नवीन मॉल बनवणार आहेत. मला आधीपासून माहीत होतं की तुम्ही सगळे या जागेच्या मागे लागले आहात, पण ही जमीन ना तर तुमची आहे ना सरकारची आहे. एवढं बोलून मंगलूने आपल्या बॅगमधून जादुई बल्बला काढला आणि त्या बल्बला जमिनीवर ठेवला. जसंच ती बल्ब जमिनीवर ठेवली गेली, जादुई बल्ब एक बल्ब रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित झाला. सगळे भिकारी हे दृश्य बघून दंग राहिले. हे सगळं काय होत आहे? हा बल्बचा हॉटेल रेस्टॉरंट कुठून आला? जवानांनो, जा आणि या रेस्टॉरंटला तोडून टाका. या जागेवर फक्त आणि फक्त आपलाच अधिकार राहिला पाहिजे. हा सरदार, असाच होणार. जसंच गुंडे त्या बल्बच्या रेस्टॉरंटला तोडायला गेले तर त्यांना एक जोरदार विजेचा झटका लागला. तुम्हा सगळ्यांकडून काहीच नाही होणार. आता बघा मी काय करतो. एवढं बोलून नेताजी एक मोठा दगड उचलतो आणि त्या बल्ब रेस्टॉरंटवर देऊन मारतो. जसंच दगड त्या बल्ब रेस्टॉरंटवर पडला तिथे जोरदार हवा सुरू झाली आणि विजेच्या जोरदार झटक्याने नेताजी बल्बमध्ये कैद झाले. नेताजी जसंच बल्बमध्ये कैद झाले, आत्मा प्रकट झाली. ती आत्मा त्या जेलच्या कैदीची होती जो बेगुनाह होता. याच पापीच्या कारणामुळे निर्दोष होऊन सुद्धा मी जेलमध्ये कैद होतो, पण आता अजून नाही. आता याचे फळं तुम्हाला भोगावे लागतील. तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तर मला तुझा करावा लागेल मंगलू. तुझ्या चांगल्या व्यवहाराच्या कारणाने हे बल्ब रेस्टॉरंट आहे. आता तुम्ही सगळे यामध्येच काम करणार. ही जमीन तुम्हा सगळ्यांच्या नावावर होईल. एवढं बोलून आत्मा गायब झाली आणि सगळे भिकारी त्या बल्ब रेस्टॉरंटमध्ये मेहनतीने काम करू लागले आणि आपापलं जीवन चांगल्यापैकी जगू लागले.